नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुटुंब समुपदेशन आणि त्याची क्षेत्र आपण अभ्यासलेली आहेत. मागच्या वेळेस आपण वैयक्तिक समुपदेशन म्हणजे काय आणि ती कसे करावं त्याची सत्र आपण अभ्यासली होती. आज आपल्याला भारतीय कुटुंब व्यवस्था आणि समुपदेशन हे कोणत्या पद्धतीनं होतं याची चर्चा करायची आहे. तसं आपण प्रत्येकजण कुटुंब व्यवस्थेचा भाग आहोत, घटक आहोत आणि वेगळ्याने आपल्याला कुटुंब व्यवस्था समजून घेण्याची आवश्यकता नाही. परंतु समुपदेशन या संदर्भामध्ये आपल्याला बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था आणि त्या संदर्भात होणारे बदल आणि समुपदेशनाची आवश्यकता या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी त्याचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीची जी भारतीय संरचनेमध्ये पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती आपल्याला आढळत होती. परंतु आज त्याचं रूपांतरण वेगवेगळ्या कुटुंब पद्धतींमध्ये झालेलं दिसतं. त्याचा एक थोडासा धावता आढावा आपण घेणार आहोत. आज जे सामाजिक आणि एकूणच तंत्रज्ञानात्मक बदल होत आहे, आधुनिकीकरण आहे, पाश्चिमात्यीकरण आहे आणि बदलती सोशल मीडिया आणि इंटरनेट ह्याच्यातून भारतीय आणि एकूणच जागतिक कुटुंब व्यवस्थेवर जो बदल झालेला आहे, जीवनाला जी गती आलेली आहे, त्याच्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे. व्यवसायासाठी, कामासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी या सगळ्यासाठी आज लोक कुटुंब सोडून इतरत्र राहायला जातात आणि मग विभक्त कुटुंब निर्माण होते. तर हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर एकल मूल कुटुंब किंवा दत्तक मूल घेऊन अ, तशा प्रकारचे कुटुंब पद्धती सुद्धा आता निर्माण होत आहे, की आज समुदायामध्ये आपल्याला एक एक मूल असलेली बरीचशी कुटुंब दिसतात आणि त्याच्यामुळे त्या कुटुंबाची आकार खूप छोटा असतो आणि एकूणच नातेसंबंध किंवा नातेवाईक ह्या सगळ्यांची ओळख त्या मुलाला फार कमी प्रमाणात होते. काही व्यक्ती तर विवाह न करता दत्तक मुलं घेऊन मुलांचं पालनपोषण करतात आणि आपलं एक कुटुंब आहे असं सांगतात. ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे सुष्मिता सेन आणि त्यांनी घेतलेल्या 2 मुली आणि त्यांचं कुटुंब आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुनर्विवाहित कुटुंब आणि ह्या पुनर्विवाहित कुटुंबामध्ये मग पती किंवा पत्नी ह्या दोघांनाही जर पूर्वाश्रमीची मुलं असतील, तर ती सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग होत असतात आणि असंही प्रमाण आपल्या देशामध्ये सुद्धा वाढत आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर ते आहेच, परंतु आपल्या देशामध्ये सुद्धा वाढत आहे. त्यानंतर द्विव्यावसायिक कुटुंब म्हणजे कुटुंबातील दोन्हीही व्यक्ती, पती आणि पत्नी व्यवसाय करत असतील, तर त्या चं एकूणच डेली रूटीन हे वेगळ्या प्रकारचं होऊन जात असतं आणि त्याचाही एकंदरीत एकूणच सगळ्या सदस्यांच्या कार्यक्षमतेवर, कार्यावर आणि एकूणच त्यांच्या राहणीमानावर त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर प्रौढ व्यक्तींचं कुटुंब म्हणजे मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत किंवा विवाह झालेला आहे आणि ती बाहेर आहेत किंवा परदेशात राहायला गेलेली आहेत आणि मग ती प्रौढ व्यक्तींचं कुटुंब सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्या देशामध्ये आता आहेत असं लक्षात येतं. त्यानंतर बहुसंस्कृती कुटुंब वेगवेगळ्या संस्कृतींनी तयार झालेली कुटुंब सुद्धा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात, की वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या जातीचे लोक जेव्हा विवाह करतात आणि वेगवेगळ्या जातीचे लोक घरामध्ये येतात, तेव्हा अशा प्रकारची बहुसंस्कृती कुटुंब आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी किंवा काही पुढारी किंवा आता सर्वत्र सर्वसाधारण मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत वर्गामध्ये सुद्धा हे अशा प्रकारचं प्रचलन वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट. तर पुढे आपल्याला चर्चा करायची आहे, की आता जे 21सावं शतक आहे, ते 21सावं शतक आणि बदलती सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था कशी आहे पहा. आता आपण जी कुटुंब पद्धती पाहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब आपण पाहिले, की त्याच्यामध्ये एकल बालक कुटुंब पण आहे किंवा प्रौढ व्यक्ती कुटुंब पण आहे. आणखी एक प्रकार पण आजकाल म्हणजे आपल्या देशामध्ये की लैंगिक कुटुंब सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची ही जी सामाजिक, आर्थिक आणि वेगवेगळ्या प्रकारची कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर
हे असं का बरं निर्माण होत आहे किंवा पूर्वीचा जो पारंपरिक ढाचा का बरं बदलतो आहे? तर त्याला कारण म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक आव्हानं आज व्यक्तीसमोर आहेत. प्रत्येकाला विकास करायचा आहे, प्रत्येकाला आर्थिक विकास करायचा आहे. त्याचबरोबर त्याचा शैक्षणिक आणि इतरही विकास त्याला करायचा असतो आणि ह्याचा सर्व परिणाम हा सामाजिक स्थित्यंतरावर किंवा सामाजिक बदलावर होत असलेला आपल्याला दिसतो आहे. तर हे सर्व अ, होत असताना त्याचा परिणाम त्या कुटुंबातील सदस्यांवर होत असलेला आपल्याला दिसतो, की आतापर्यंत फक्त स्त्रियांची कार्यकर्तव्य आपल्याला बदललेली आढळून आलेली आहेत. परंतु आता हळू मुलांवरही त्याचा परिणाम होतो आहे किंवा पुनर्विवाहित कुटुंब असेल किंवा एकल कुटुंब असेल किंवा दत्तक घेतलेलं मुलाचं कुटुंब असेल, आता तर सरोगसी करून पण मुलांना जन्म दिला जातो किंवा एकच व्यक्ती आहे आणि अ, अ, अं, एकच व्यक्ती एका आपल्या मूल वाढवताना आपल्याला दिसत आहे. अ, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना व्यक्तीला वेगवेगळ्या सामाजिक आणि विकासात्मक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. अ, त्याच्यामध्ये आपल्याला काही सकारात्मक बाबी सुद्धा लक्षात येतात, की कुटुंब असल्यामुळे फायदे काय आहेत, हे आपल्याला वेगळं सांगायला नको. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आधार तर प्रत्येकाला मिळतोच. परंतु व्यक्तीचं जे मूल असतं त्याला कुटुंबाची आणि संगोपनाची आवश्यकता असते आणि ती मूलभूत गरज आहे आणि ती कुटुंबाद्वारे भागवली जाते. त्यानंतर काही नकारात्मक बाबी सुद्धा आपल्याला दिसतात, की जर समजा अशा प्रकारचं एकल कुटुंब असेल किंवा जास्त व्यक्ती घरात नसतील, तर संघर्षात्मक परिस्थिती निर्माण झाल्यावर त्या कुटुंबाला आधार नसतो. तर अशा प्रकारे ही बदलती सामाजिक व्यवस्था आहे आणि त्याचा कौटुंबिक व्यवस्थेवर परिणाम होत असलेला आपल्याला दिसतोय. तर ह्याच्यातूनच समुपदेशनाची गरज निर्माण व्हायला लागलेली आहे आणि म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण समुपदेशन किंवा कौटुंबिक समुपदेशन म्हणजे काय? हा टॉपिक आपण अंतर्भूत केलेला आहे. तर कौटुंबिक समुपदेशन म्हणजे अ, कौटुंबिक समुपदेशनाचा उद्देश हा कुटुंब सदस्यांमधील भावनिक, वर्तणुकीच्या समस्या, मानसिक समस्या समजून घेणे व समुपदेशकासोबत त्यावर चर्चा करणे आणि कुटुंब सदस्यांमध्ये मजबूत संबंधांची निर्मिती करणे होय. पहा, की कुटुंब सदस्य जे आहेत, ही जी एकूणच बदलती सामाजिक परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम हा व्यक्तीच्या एकूणच मानसिक, भावनिक वर्तणुकीवर होत असतो आणि समुपदेशनाचा हा उद्देश आहे, की ह्या ज्या भावनिक किंवा वर्तणुकीच्या समस्या आहेत किंवा मानसिक समस्या आहेत त्या समजून घेणे आणि समुपदेशकासोबत त्यावर चर्चा करणे, की जर समजा कुटुंब सदस्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असेल किंवा एखादी अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अ, समुपदेशकासोबत चर्चा करणे आणि पूर्ववत कुटुंब सदस्यांमध्ये मजबूत संबंधाची निर्मिती करणे, हे पण आपण करू शकतो. तर कुटुंब समुपदेशनाची ध्येय काय आहेत बघा, की कौटुंबिक समुपदेशन कुटुंब सदस्यांमध्ये सुसंवाद घडवून आणत असतं, की समुपदेशनाचं प्रमुख ध्येय आहे कुटुंब सदस्यांमध्ये सुसंवाद घडवून आणणे. जो सुसंवाद कमी झालेला असतो पहा, प्रत्येक व्यक्ती हा कामात असतो. त्याच्या स्वतःच्या कामाची वेगळी यादी असते आणि तो त्याच्यामध्ये गुरफटलेला असतो आणि त्याला त्या ठिकाणी स्वतःच्या कामाबद्दल किंवा स्वतःच्या आणखी इतर काही त्याच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजांबद्दल त्याला त्या शेअर करायला वेळच नसतो. अशा वेळेस मग त्याच कुटुंब सदस्यांमध्ये कुठेतरी संघर्ष किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि ह्या गोष्टी त्यांना कळत नाहीत. तेव्हा समुपदेशनाद्वारे कुटुंब सदस्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याची गरज असते आणि समुपदेशक हे कार्य करतो. त्यानंतर कुटुंब सदस्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करणे आणि तशा पद्धती विकसित करणे. तर ह्यासाठी अ, समुपदेशनाच्या अशा पद्धती विकसित करणं हे पण समुपदेशनाचं कार्य आहे. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाची कुटुंब व्यवस्था वेगळी असते. त्या दृष्टीने कुटुंब सदस्यांच्या विचारांची मांडणी तयार करणे आणि सुसंवाद घडवून आणणे. पहा, की समुपदेशनाचं आणखी एक ध्येय आहे, की भारतातील कुटुंबाची कुटुंब व्यवस्था ही वेगवेगळी आहे. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या त्यांच्या जीवन पद्धती आणि त्यामुळे ती कुटुंब व्यवस्था वेगळ्या पद्धतीनं निर्माण झालेली असते.
आणि जेव्हा अशा प्रकारे वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून जर त्याचे सदस्य त्या ठिकाणी आले असतील आणि कुठेतरी तसाच वादविवाद किंवा संघर्ष होत असेल, तेव्हा त्या कुटुंब सदस्यांच्या विचारांची मांडणी तयार करणे आणि सुसंवाद घडवून आणण्याचं कार्य समुपदेशन हे करत असतं. त्यानंतर कुटुंब सदस्यांमध्ये बदल किंवा नवीन कुटुंब सदस्य सदस्य हा जर कुटुंबामध्ये येत असेल तर त्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करणे म्हणजे ते परिवर्तनांचा स्वीकार करणे, की आपल्या कुटुंबातील व्यक्ती जात आहे, तो मृत्यूमुळे जात असेल किंवा व्यवसायामुळे जात असेल, तर त्याचं जाणं हे अपरिहार्य आहे किंवा ती काळाची गरज आहे. तर हा आपण स्वीकार केला पाहिजे किंवा एखादं नवीन कुटुंब विवाहात मुळे किंवा इतर काही कारणामुळे त्या ठिकाणी येत असेल, तर त्या व्यक्तीचा स्वीकार करणं हे जर आपण केलं, तर आपण त्याच्याशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकतो आणि स्वतःशीही आपण चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून स्वतःचं कौटुंबिक स्वास्थ्य आपण चांगल्या पद्धतीनं राखू शकतो. आता कुटुंब समुपदेशनाचे फायदे काय आहेत? तर ही अशी एकूण सगळी परिस्थिती आपण जी चर्चिली आहे, तर त्या परिस्थितीमध्ये कुटुंब समुपदेशनाचे फायदे फार आपल्याला दिसून येतात, की कुटुंब समुपदेशन हे कुटुंबामध्ये जेव्हा तणावाची किंवा स्ट्रेस असा निर्माण होतो आणि कुटुंब सदस्यांमध्ये अ, काय करावं आणि काय करू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. त्यांना स्वतःला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. अशा वेळेस समुपदेशन किंवा समुपदेशक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर कुटुंब समुपदेशनामुळे सुदृढ बंध विकसित होतात. व्यक्ती-व्यक्तीमधील कुटुंब सदस्यांमधील सुसंवाद वाढतो. प्रत्येकाची कुटुंबातील भूमिका विशद करणे, कुटुंबाची प्रेरक शक्ती वाढविणे अ, अ, हे त्याचे प्राथमिक स्रोत आहेत पहा, की कुटुंबाची प्रेरक शक्ती वाढवणं हे समुपदेशनाचं महत्त्वाचं कार्य आहे. कुटुंबामध्ये जर एखादी समस्या निर्माण झाली असेल किंवा काही आव्हानं निर्माण झाली असतील आणि त्या समस्या कशा सोडवाव्या किंवा त्या आव्हानांना तोंड कसं द्यावं. तर अशा वेळेस समुपदेशन हे त्या कुटुंबाचं प्रेरक शक्ती बनत असतं. त्यानंतर कुटुंब सदस्यांना शक्ती किंवा ऊर्जा आणि तशा प्रकारची साधनं प्रदान करणे, की कुटुंब सदस्यांमध्ये अ, जर सुदृढ बंधन असतील किंवा सुसंवाद नसेल आणि त्याला कारणं फार तोकडी असतात किंवा कुठेतरी गैरसमज असतो. तर हा गैरसमज दूर करून एक चांगली वातावरण, एक सकारात्मक ऊर्जा त्यांना प्रदान करणं आणि तशा प्रकारची साधनं प्रदान करणं, ही काम समुपदेशन करत असतं आणि हा समुपदेशनाचा फायदा आहे. त्यानंतर कुटुंबाची समस्या सोडवण्याची क्षमता आणि हे करत असताना कुटुंबातील सदस्यांनाच स्वतःला आलेल्या समस्या कशा सोडवल्या जाऊ शकतील याची क्षमता सुद्धा वाढवणं, हे पण कार्य समुपदेशनाद्वारे घडत असतं. त्यानंतर कुटुंबामध्ये काही व्यसनाधीन व्यक्ती असतील, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं समाजामध्ये अस्तित्वात आहेत. तर अशा प्रकारच्या व्यक्ती जर कुटुंबामध्ये अस्तित्वात असतील, तर त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या त्या वाईट सवयी सोडवणं, याच्यासाठी सुद्धा इतर व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक बळ देणं हे काम कुटुंब समुपदेशक हे करत असतात. आता व्यसनाधीन व्यक्ती म्हटलं तर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम भारतामध्ये असलेलं मद्यपानाचं वाढलेलं प्रमाण असेल किंवा ज्याला आपण तंबाखू खाणे म्हणा किंवा आता नव्यानं आलेले जे जे व्यसन आहे त्याच्यामध्ये आपल्याला अ, ही जी सोशल मीडियाचा वापर जो आहे, तो फार वाढलेला आहे आणि व्यसनाधीन व्यक्ती व्हायला लागला आहे. ड्रग्सचं सेवन करणारे लोक आहेत. तर ह्या लोकांना समजून घेऊन त्या व्यक्तीचं व्यसनाधीनता कमी करणं, सोडवणं आणि त्यासाठी त्या कुटुंब सदस्यांना शक्ती देणं, हे पण कार्य समुपदेशनाद्वारे होत असते. त्यानंतर काही कुटुंबांमध्ये आपल्याला मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या व्यक्तींना डील करणं किंवा त्यांच्यासोबत वागणं हे त्या इतर कुटुंबियांना किंवा त्या कुटुंबातील इतर सदस्यांना थोडंसं कठीण जात असतं आणि अशा वेळेस त्या त्या इतर कुटुंब सदस्यांची मानसिकता तयार करणं, की ही जी मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण कसं डील करायचं, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुटुंब समुपदेशनाद्वारे करता येतात. म्हणजे ती सुद्धा आजारी व्यक्ती किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती ही
चांगल्या पद्धतीनं पुढे जीवन जगू शकते आणि त्यासाठी तिला आधाराची गरज आहे. अशा प्रकारचं त्यांचं मनोबल वाढवण्याचं कार्य हे समुपदेशन करत असतं. आता ह्यापुढे जाऊन आपण अ, समुपदेशनची ही जी कुटुंब समुपदेशनाची आहेत, ही कारणं किंवा अशा प्रकारची परिस्थिती, की समुपदेशनाची परिस्थिती का उद्भवते? पूर्वी अ, आपण पाहिलं, की पूर्वीची जी कुटुंब पद्धती होती, तेव्हा अशा प्रकारे समुपदेशनाचा व्यवसाय किंवा समुपदेशन एवढं फारसं अस्तित्वात नव्हतं. परंतु समुपदेशन अस्तित्वात नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही. कारण संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि घरातील जी काही वडीलधारी मंडळी होती किंवा अनेक लोक जे एकत्र असायचे, तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं समुपदेशन करत असत आणि एकत्र येत असत. त्यामुळे एकमेकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपोआपच वाटल्या जात होत्या, शेअर केल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं तणावाची परिस्थिती निर्माण होत नव्हती किंवा व्यक्ती एकटा पडत नव्हता. ही जी एकटेपणाची परिस्थिती आहे, ही बदलती कुटुंब व्यवस्था आणि ही जी बदलती सामाजिक परिस्थिती आहे, हे एक अतिशय महत्त्वाचं कारण हे आपल्याला कुटुंब सदस्यांमध्ये बेबनावाचं किंवा अशा प्रकारे त्या कुटुंबातील सदस्यांवर एक वेगळ्या तणावाचं वातावरण निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर आर्थिक कारणं आहेत. अ, आज महागाई वाढत चाललेली आहे. प्रत्येकाला व्यक्तीला काम करणं आवश्यक आहे किंवा कमाई करणं आवश्यक आहे आणि अ, अशा वेळेस ह्या कामाचा किंवा ताण हा त्या व्यक्तीवर पडत असतो. अ, मनासारखं काम मिळत नसेल किंवा मनासारखं अर्थार्जन होत नसेल, तर तेव्हा त्याचा ताण साहजिकच हा कुटुंबावर पडत असतो. तर ही सगळी कारणं लक्षात घेतली तर समुपदेशन आणि कौटुंबिक लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा जर अ, विचार केला तर तणावाची किंवा जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा स्वीकार करणं खूप सोपं जातं आणि म्हणूनच स्वीकारशीलतेचा अभाव हे एक आणखी ह्या ठिकाणी कारण सांगितलं जातं, की एखादी जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती स्वीकारणं, त्याच्यासाठी सुद्धा व्यक्तीचं किंवा त्या कुटुंबातील सदस्यांचं एक मनाचा समजूतदारपणा म्हणा किंवा एक अंडरस्टँडिंग कौशल्य, समजूतदारपणाचं कौशल्य, हे पण एक क्षमता आहे. तर हे कौशल्य असलं पाहिजे, की ही जी बदलती परिस्थिती आहे, तर ह्याच्यामुळे घरातील ज्या इतर व्यक्ती आहेत, त्यांच्या भूमिका बदललेल्या आहेत, त्या स्वीकारणं. तर घरातील स्त्री असेल, ती बाहेर काम करते साहजिकच. अ, तिला काही तास बाहेर काम करावं लागतं आणि घरी येऊन तिनं पुन्हा तेवढ्याच प्रकारची कामं करणं आणि हा तिच्या शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक क्षमतेचा अंत असतो. अशा वेळेस ती स्त्रीसुद्धा बाहेर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेली आहे, तर घरामध्ये सुद्धा तिला चांगल्या पद्धतीनं तशा प्रकारे मदत करणं, आधार देणं हे आणि हा तो स्वीकार करणं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण विचाराद्वारे या गोष्टींचा स्वीकार करू. आता ती स्त्री असेल किंवा पुरुष कोणीही असेल, तर बाहेर आणि घरात दोन्ही प्रकारे प्रत्येकाला भूमिका वठवाव्या लागतात आणि ह्या सगळ्या भूमिका वठवत असताना प्रत्येकाच्या भूमिकांचा स्वीकार करणं आणि त्या प्रकारे एकमेकांना आधार देणं. मग ती मुलं असतील आता आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण आता पुढच्या त्या कारणावर येणार आहोत, की आंतरपिढी संघर्ष ज्याला म्हटलं जातं. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, की ही जी नवीन पिढी आहे, ही पिढी थोडीशी बदलत चाललेली आहे आणि तिला अ, घरच्या किंवा कुटुंबातील ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचं फारसं सोयीस्कर उरलेलं नाही. परंतु आपण बघतो आहोत, की ही जी बदलती सामाजिक परिस्थिती आहे किंवा जे बाहेरचं वातावरण आहे, की जे पाश्चिमात्यीकरण होत आहे, आधुनिकीकरण होत आहे. आता हे आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्यीकरण आपण कोणत्या मर्यादेपर्यंत स्वीकारावं, ह्याला पण काही अ, ताळमेळ असतो. परंतु युवा पिढीला किंवा किशोरवयीन मुलांना ह्या गोष्टी समजत नाहीत. त्यांना फक्त ते ज्याला आपण म्हणू, की चमकती दुनिया आणि सगळं चमचमतं वातावरण हे सगळं दिसत असतं. आपल्या आजूबाजूचे लोक, आपले मित्र हे सगळ्या काही गोष्टी करत असतात आणि आपण सुद्धा करावं आणि हे करत असताना मग अ, आपली कुटुंब व्यवस्था किंवा आपली कुटुंब पद्धती वेगळ्या प्रकारची पडते आणि अशा वेळेस मग आपण काय करावं? अ, त्यांना असं वाटत असतं, की आपल्या बरोबरीची इतर लोक तर अशा प्रकारे वागत असतात. आता आपण आताचंच उदाहरण घेऊया, की 31 डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला निरोप देत आहोत आणि उद्या अं, 1 जानेवारी हा नवीन वर्षचा पहिला दिवस येणार आहे. तर हे जे आहे
तर आज त्याच्या सेलिब्रेशनची खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते आणि सेलिब्रेशन्स केली जातात. मग वेगवेगळ्या प्रकारची क्लबिंग करणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या करणं, हे सगळं काही केलं जातं. आणि ही जी तरुण मुलं असतात, ही सगळं ते बघत असतात, की आपल्या बरोबरीची मुलं हे सगळं करतात, मग आपण का करू नये? आणि मग अशा वेळेस त्यांच्या कुटुंबियांशी किंवा त्यांच्या आई-वडिलांशी आपण म्हणू, की त्यांचा संघर्ष निर्माण होतो. तर ही आंतरपिढी संघर्षाची पण कारणं आहेत. आता फक्त तरुण मुलं आणि आई-वडील यांच्यातच संघर्ष होतं असं नाही, तर काम करणारे व्यक्ती आणि त्यांची वृद्ध आई-वडील ह्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होतो, की त्यांच्या काळातली परिस्थिती आणि ही नवीन परिस्थिती. ही जी सगळी बदलती परिस्थिती आहे, ह्याच्यामुळे आंतरपिढी संघर्ष उद्भवत असतात आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये बरचसं तणावाचं वातावरण होतं आणि कुटुंबाची शकलं पडण्याची पण शक्यता असते आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा बघतो, की काही वृद्ध व्यक्ती त्यांना एक मुलगा असला तरीही ते स्वतः वेगळे राहतात किंवा त्यांची मुलं वेगळी राहतात. ह्याला कारण म्हणजे हे आंतरपिढी संघर्षाचं आणि हे त्यांच्या त्या सामाजिक परिस्थितीचं आहे. जेव्हा ही सामाजिक परिस्थिती बदललेली आहे ह्याचा स्वीकार वृद्ध व्यक्ती करत नाही किंवा त्यांचं पुढचं जोडपं करत नाही आणि त्यांच्या पुढची जी तरुण पिढी आहे ती करत नाही, तेव्हा आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता असते आणि ते वाढताना आपल्याला दिसतं आणि मग कुटुंबाची शकलं पडतात किंवा कुटुंब भग्न कुटुंब आपल्याला दिसतात आणि हे सर्व होऊ नये म्हणून या जर गोष्टी आपल्या लक्षात येत असतील, तर समुपदेशकाचा आधार घेणं हे केव्हाही योग्य ठरत असतं. तर ह्या दृष्टीनं कौटुंबिक समुपदेशन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि ह्यासाठीच शहरी वातावरणामध्ये ह्या अशा प्रकारचे बदल घडताना आपल्याला दिसतात. परंतु ग्रामीण भागातही आता आपल्याला विभक्त कुटुंब पद्धती आलेली दिसून येत आहे. मग ग्रामीण भागातही अशा प्रकारे काही कारणं असतात, की त्याच्यामुळे आई-वडिलांपासून मुलं वेगळी राहायला लागतात. अगदी 1-1 एकर, 2-2 एकराची तुकडे आपल्याला पडलेले दिसतात आणि मग वेगळं होऊन वाटणी करणे वगैरे, वगैरे प्रकार हे चालत असतात. म्हणजे ही जी कुटुंब व्यवस्था आहे, ही फक्त शहरी भागामध्येच बदललेली आहे असं नव्हे, तर अगदी शेती असलेल्या कुटुंबांमध्ये सुद्धा ही कुटुंब व्यवस्था बदललेली आपल्याला दिसून येते. आणि अशा वेळेस आपण पूर्वी पाहत होतो, की पूर्वीची जी कुटुंब व्यवस्था होती आणि संयुक्त कुटुंब पद्धती होती, शेतीसाठी पूरक होती. आता जेव्हा 2 एकर, 4 एकर अशा प्रकारचे शेतीचे तुकडे पडले, तर त्या 2 एकरामध्ये, 4 एकरामध्ये काम करायला सुद्धा बरेचसे लोक लागतातच आणि अशा वेळेस ते कमी पडतात आणि मग बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणं, समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी समुपदेशनाची आणि समुपदेशकाची गरज आणि मदत जर घेतली, तर फार आवश्यक आहे आणि त्याही पुढे मी असं म्हणेन, की व्यक्ती-व्यक्तीमधील सुसंवाद वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे. अ, हा सुसंवाद आपण आपलाच वाढवायला पाहिजे आणि जेव्हा असा सुसंवाद वाढवला जाईल, तेव्हा हळू ही सगळी परिस्थिती निवळायला लागेल. परंतु तरीही हे सगळं वाढताना म्हणजे ही जी सगळी कुटुंब व्यवस्था आहे किंवा वाढती तणावाची परिस्थिती आहे, ही आपल्याला वाढतच असलेली दिसते आणि म्हणूनच समुपदेशनासारखा व्यवसाय हा जागतिक स्तरावर फार मोठं स्वरूप धारण करतो आहे आणि त्याच्यामुळे मात्र खूप बदल व्हायला लागले आहेत, की लोकांना कुठेतरी आपल्या ह्या वागणुकीतील बदल आपण करायला पाहिजे किंवा आपण अशा प्रकारे स्वीकारशीलता ठेवली पाहिजे, हे लक्षात यायला लागलेलं आहे आणि हे सगळी समुपदेशनाचे फायदे आहेत. तर आपण ह्या ठिकाणी थांबूया.